लग्नाच्या बहाण्यानं महिलांची फसवणूक करणाऱ्या फिरोजला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शादी.com वरती ओळख, लग्नाच्या आमिषानं शारीरिक संबंधानंतर महिलेची फसवणूक करण्यात आली। विविध कारणं सांगून तरुणानं महिलेची जवळपास 11 लाखांची फसवणूक सुद्धा केली आहे। कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक घटनेची नोंद करण्यात आली आहे। पुण्यातील कॅम्पमधल्या रहिवासी फिरोज शेख याला ह्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे। एकापेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। हे आज वृत्तपत्रामध्ये मी वाचलेलं आहे। काल पासून तो आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहे। 25 महिलांची फसवणूक झाल्याबाबतचे असे कुठलेही पुरावे किंवा माहिती अजूनपर्यंत तपासात आलेली नाही। आता मी सकाळी देखील माहिती घेतली तर आता याच्या व्यतिरिक्त जी पीडित आहे त्याच्या व्यतिरिक्त एका महिलेची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिलेली आहे। जर मी आपल्या माध्यमातून देखील आवाहन करतो की फिरोज शेख राहणार पुणे कॅम्प याने जर अशी प्रोफाईल दाखवून किंवा तयार करून जर कोणाला रिक्वेस्ट पाठवून फसवणूक केली असेल तर अशा देखील पीडितांनी समोर यावं, त्याच्यात देखील तात्काळ आपण गुन्हे दाखल करू।